श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण स्वामी चरित्र सारामृत पारायणाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करू आणि नियमाटी आपण बघूयात. तर तर ही जी आहे पोथी ती स्वामी चरित्र सारामृत आहे. तर ह्याचं पठण आपल्याला 21 दिवसाची सेवा करायची आहे. ह्याच्यामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत आणि ही सेवा खूप प्रभावी आहे म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर ही पोथी जी आहे आणि ही आपल्याला कुठल्याही केंद्रामध्ये मिळून जाते. तर तिथं सारस बाग आहे, तिथं खंडोबा मंदिर आहे, त्याच्या शेजारी स्वामी केंद्र आहे. तिथून मी ह्या पोथ्या घेतल्या होत्या. तर बघा तुम्ही बघू शकता, ह्याच्यात आता उलट दिसतंय. तर अशा प्रकारे ही पोथी आहे. तर हे जे नित्य पठण आहे, नित्य स्तोत्र आहेत एका पोथीमध्ये, तर ते पण आपण रोज वाचू शकतो. जे कुणी रोज सकाळी स्वामींचे 1 ते 3 अध्याय रोज सेवा चालू आहे त्यांच्यासाठी तर खूप छानच. पण हे 21 दिवसाचं पारण आहे ते इच्छापूर्तीसाठी आपण करत असतो. तर चला थोडीशी माहिती त्याच्याबद्दल घेऊया. तर उद्या आहे 9 जुलै. तर 9 जुलैपासून आपण ही स्वामींची 21 दिवसाची सेवा करू शकतो. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. तर ज्यांना कुणाला ही सेवा चालू करायची आहे त्यांनी उद्यापासून ही सेवा चालू करायची आहे. म्हणजे 9 जुलै ते 29 जुलै आपल्याला 21 दिवसाचं पारायण होऊ शकतं. ज्यांना कुणाला 11 दिवसाचं करायचं आहे ते 19 जुलै ते 29 जुलै ही सेवा करू शकतो. ज्यांना कुणाला 7 दिवसाचं करायचं आहे ते 23 जुलै ते 29 जुलै या दरम्यान पण ही सेवा करू शकता. तर अशा प्रकारे आपण हे स्वामी चरित्र सारामृत एका बैठकीतच वाचायचं आहे. एका बैठकीत म्हणजे की आपण 1 ते 21 अध्याय आहेत तर ते वाचायला सुरुवात केली तर मध्ये उठायचं नाही आहे. त्यालाच एका बैठकीत पारायण आपण बोलतो. आणि ज्यांचं कुणाचं लहान बाळ आहे तर त्यांना चालतं. आता बघा, लहान बाळ आहे ते रडतंय, मग आपण इकडं पूजेकडे लक्ष, तर त्याच्याकडं पण थोडंसं लक्ष. तर त्याला पहिलं शांत करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ही सेवा चालू करायची आहे. पण घाबरायचं नाही की माझं लहान बाळ आहे, मी कसं करू, माझ्याकडून होईल का. स्वामी सगळं आपल्याकडून करून घेतात आणि ही सेवा खूप छान आहे. मला स्वतःलाच खूप ह्याचा मोठा अनुभव आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. माझे काय काय अनुभव आहेत मी ह्याच्याबद्दल छोटासा व्हिडिओ नंतर बनवेल, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर ह्या सेवेचे काही नियम आणि अटी आहेत तर मी तुम्हाला ते सांगते. तर ही सेवा जर आपली चालू असेल तर आपल्याला कुणाच्याही घरचं खायचं प्यायचं नाही आहे. म्हणजे 21 दिवसाचा असेल तर 21 दिवसाची पूर्ण सेवा होईपर्यंत आपण कोणाच्याही घरचं खायचं प्यायचं नाही. परान्न वर्ज्य असतं. आपण ही सेवा खूप मनभावे करतो आणि मग दुसऱ्यांच्या घरचं अन्नाचे दोष आपल्याला लागतात म्हणून आपण कोणाच्याही घरचं खायचं प्यायचं नाही आहे. म्हणजे 21 दिवस आहे त्यांचं चालू, त्यांनी 21 दिवस खायचं नाही. 11 दिवसाचं आहे त्यांनी 11 दिवस खायचं नाही. 7 दिवसाचं आहे त्यांचं 7 दिवस कोणाच्याही घरचं खायचं प्यायचं नाही आहे आणि कोणाच्याही घरी जायचं यायचं नाही आहे. कारण गावाला पण आपण जाऊ शकत नाही, कारण मग आपण गावाला गेलो तर आपली सेवा इथंच थांबते. मग म्हणून आपल्याला ही सेवा पूर्ण होईस्तोपर्यंत कुठंच जायचं यायचं नाही आहे. तर अशा प्रकारे काही नियम आहेत आणि नॉनव्हेज पण आपल्याला खायचं नाही आहे. तर बघा, आता घरात पण आपण 21 दिवसाची सेवा केली तर कुणी कुणी म्हणतं की घरात पण आम्ही नॉनव्हेज खातात, मी खात नाही पण दुसऱ्यांना बनवून द्यावं लागतं. पण त्यांना सांगायचं की ही सेवा अशी आहे, तोपर्यंत आपण नाही खायचं. पण ज्यांची त्यांची इच्छा. आता आपण किती जरी प्रयत्न केला तरी काय काय जणांना काय असतं की खावंच लागतं, मग ते घरात भांडणं होत्या, तंटा होते. त्यापेक्षा नकोच ना, त्यांना खायचंय तर खाऊ द्या. पण ज्यांनी पारायण केलंय त्यांनी नाही खायचं आहे. बनवून देऊ शकता तुम्ही, पण आता आपला काही नाही विलाज असतो त्याच्यामुळे आपण बनवून पण देऊ शकतो. पण शक्यतो टाळायचंच, कारण ही सेवा खूप प्रभावी आहे आणि नवीन स्वामी भक्त आहे त्याच्यामुळं काय होतं की माहिती नसती आणि त्याच्यामुळं मग घाबरतात की असं की आमच्या घरात नॉनव्हेज होतं, मग मी ही सेवा करू की नाही. पण ही सेवा खूप प्रभावी आहे, तर तुम्ही करून बघा. तर स्वामी सेवा पारायण करायच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की सकाळी लवकर उठायचं आहे, पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे, गोमूत्र शिंपडायचं आहे, हळद मीठ गोमूत्र गंगाजल टाकून आपल्याला फरशी पुसायची आहे. त्याच्यानंतर आपल्याकडं स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर फोटो छान असा पुसून घ्यायचा आहे. स्वामींच्या मूर्तीवर पंचामृताने छान असा अभिषेक करायचा आहे. पूजा मांडायची गरज नाही. आपलं जिथं देवघर आहे ना तिथंच आपण
ही सेवा करू शकतो. आता कोणाकोणाला जागा नसती म्हणून वरती पण मांडले, भिंतीवर टांगलेलं असतं देवघर, तर काही हरकत नाही, खाली बसून आपण तिथं ही सेवा करू शकतो. आपण सेवा झाली की ते स्वामी चरित्र सारामृत आहे ते आपण वरती ठेवून द्यायचं आहे. तर ही सेवा चालू करायच्या अगोदर आपल्याला संकल्प सोडायचा असतो. तर संकल्प कसा सोडायचा मी तुम्हाला सांगते. तर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचंय, पळी घ्यायची आहे आणि तांबण घ्यायचं आहे. तर आपल्याला हातावरती असं एका अक्षता, फूल, हळदी कुंकू, अष्टगंध घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती 2 पळ्या पाणी घ्यायचं आहे आणि आपलं नाव, गोत्र बोलायचं आहे. आणि आपण ही सेवा कशासाठी करतो तर ती त्या संकल्पावरती सांगायचं आहे. आणि माझी ही इच्छा आहे ती तुम्ही स्वामी पूर्ण करा म्हणून असं बोलून तो संकल्प आपल्याला एका ताम्हणामध्ये सोडायचा आहे. तर अशा प्रकारे काय नियम आहेत ते मी तुम्हाला सांगितले. तर ही सेवा पूर्ण होईल त्या दिवशी काय करायचं आहे, आपल्याला लहान मुलांना छोट्या जेवायला घालायचं आहे, म्हणजे अन्नदान असतं ते करायचं असतं. किंवा मंदिरामध्ये खूप गरीब लोक असतात त्यांना आपण प्रसाद वाटायचा आहे. किंवा डाळ, गूळ, तांदूळ, गहू हे पण आपण त्यांना देऊ शकतो. काही दक्षिणा, अशा प्रकारे आपण हे स्वामीचरित्र सारामृत करू शकतो. आणि ही सेवा खूप प्रभावी आहे, तर तुम्ही करून बघा. येत्या गुरुपौर्णिमेला ही सेवा आपण संपवायची आहे. तर अशा प्रकारे आजच्यासाठी एवढंच. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नक्की स्वामी सेवा करा तुम्हीही. तर सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.